नगर जिल्हा परिषदेच्या कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची शाब्दिक जुगलबंदी चांगलीच रंगली। विखेंनी जुनं ते सोनं अशी कोपरखळी मारल्यानंतर पालकमंत्री शिंदे यांनी विखेंना थेट भाजपा प्रवेशाची ऑफर देत युती सरकारमधील त्यांच्या मंत्रिपदाची आठवण करून दिली। नगर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीनं आयोजित शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्यात राजकीय दिग्गजांची जुगलबंदी चांगलीच रंगली। अकोले तालुक्यात जुन्या वाणाची बियाणं बँक तयार करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या भाषणाचा धागा पकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी जुनं ते सोनं असल्याचं सांगत आता जुनेच परत येणार अशी कोपरखळी पालकमंत्री शिंदे यांना मारली। आताच आपल्या अकोला तालुक्यातल्या आमच्या भगिनी हिराबाई पोपेरे यांनी आपली यशोगाथा सांगितली आणि त्यांनी सांगितलंय की जे जुनं आहे त्याचं संवर्धन करा। म्हणून मला पालकमंत्री महोदयांना सांगायचं आहे, आता लोकांना सगळं जुनं संवर्धन करण्याची वेळ आलेली अशी अवस्था। ते बियाणं असेल विखे यांच्या या कोपरखळीला उत्तर देताना पालकमंत्री राम शिंदे यांनी 95च्या युती सरकारचा दाखला देत विखेंना पुन्हा कृषी खातं सांभाळण्यासाठी युतीमध्ये येण्याची जाहीर ऑफर दिली। राहीबाईंनी सांगितलं रेंज नाही, रस्ता नाही, लोकांचा कोणाचा संपर्क होत नाही, तरी राहीबाईंनी जे करून दाखवलं ते कोणीच करून दाखवलं। त्यामुळे राहीबाई एका दिवसात प्रकाश झोतात आल्या आणि आपल्याला जुनं ते कसं, मला असं वाटलं की माननीय विरोधी पक्ष नेत्यांच्या बोलण्यामध्ये दोनदा तीनदा मी वानच सांगतो, दोनदा तुम्हाला काय कळलं मला माहित नाही, पण मला जे कळलं तसं राहून थोरात साहेबांच्या साक्षीने सांगतो, विखे पाटलांकडे दुसरे बरेच खाते होते, पण राहून कृषी खात्याचं त्यांना ध्यान होत होतं। आणि तुम्हाला माहित असेल की कृषी खातं पहिल्यांदा कधी होतं त्यांच्या, आम्हाला माहिती कधी होतं माहित आहे का नाही जिल्ह्याला, कधी होतं असं बघा, उत्तर त्यांनी अगदी बरोबर दिलं। त्यामुळे परत युती सरकार येणार हे त्यांना जाणीव झालेली आहे। त्यामुळे जुनं ते सोनं तुम्ही परत आले तर आम्ही विचार करू। विखे आणि शिंदे यांच्यातील या जुगलबंदीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही उडी घेत विखेंची बाजू लावून धरली। विखे हे 133 वर्ष जुन्या गोष्टींबाबत बोलल्याचं सांगत त्यांनी पालकमंत्र्यांची फिरकी घेतली। खरं म्हणजे जुनं वाण जपलं पाहिजे, हे राहीबाईंचं हे खरं आहे समजून घेताना पालकमंत्र्यांनी थोडं चुकीचं समजून घेतलं। जे आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं ते त्यांनी युतीची आठवण दिली 95-99, आणि आपले विरोधी पक्षनेते बोलले होते ते 133 वर्षाचा इतिहास असलेलं जुनं। या 3 बड्या नेत्यांच्या शाब्दिक कोट्यांची आणि कोपरखळ्यांची नगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा होतीये। प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।